नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अंगठी तयार करायला शिकणार आहोत। किती छान प्रकारे ही अंगठी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही। खूप सुंदर दिसत आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण अंगठी तयार करू शकतो। तर चला, हा अंगठीचा बेस आहे। हा बेस आणि हे पारिजातकाचे फूल आहे। जे कसे तयार करायचे पारिजातकाचे फूल माझ्या व्हिडिओमध्ये आहे, पाहू शकता तुम्ही। हे खूप सुंदर प्रकारे मी सांगितलं आहे ते फूल तयार कसं करायचं ते। आता पारिजातकाच्या फुलाची थोडी तार शिल्लक होती, तीच मी ह्या अंगठीच्या बेसला अटॅच करत आहे। पूर्णपणे इकडे 4 मणी घेऊन व इकडचे 4 मणी घेऊन पूर्णपणे दोन्ही बाजूंनी आपण ही तार अटॅच करून घेणार आहोत अंगठीच्या बेसला पारिजातकाचं फूल। आता मी एक्स्ट्राची तार घेऊन अटॅच करणार आहोत। आता मी त्याला एक्स्ट्राची तार अटॅच केलेली आहे। आता बघू शकता तुम्ही, पूर्णपणे व्यवस्थितपणे अटॅच करायचं आहे पारिजातकाच्या फुलाला। ते अंगठीच्या बेसला पारिजातकाचं फूल हलता कामा नये, व्यवस्थितपणे बसावं। पारिजातकाचं फूल व्यवस्थित बसलं तर छान दिसतं व न हलता बसलं तर ते खूप छान दिसतं। तर आपण बघू शकता किती छान प्रकारे अटॅच केलेला आहे मी। असंच पूर्णपणे चारी बाजूंनी त्या अंगठीच्या बेसला अटॅच करायचं आहे व ही थोडी शिल्लक राहिलेली तार पूर्णपणे अटॅच करणार आहोत। जी शिल्लक थोडी तार एक्स्ट्राची उरत्या ती एकाच मण्याला घेऊन आपण पूर्णपणे वेढा मारून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही। आता एवढी माझी शिल्लक राहिलेली तार आहे ती मी एकाच मण्याला वेढा मारून घेणार आहे बघा। त्यामुळे ती लॉक होईल चांगल्या प्रकारे व ती तार निघणार नाही। वर तार थोडी शिल्लक राहिलेली वरती घेऊन कट करा, माझी तिथंच ॲडजस्ट झाली। तर किती छान प्रकारे हे अंगठी तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।